नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत लोकरीची तोरणपट्टी. तोरणपट्टी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक स्लिप नॉट बांधून घेऊया. हे बघा, धागा असा बोटाभोवती असा फिरवायचा आहे. त्यानंतर तो बोटातनं बाहेर काढायचा आहे. मग हा धागा हे बघा अशा प्रकारे वर काढून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट ओढायचा आहे. इथे एक गाठ तयार होईल. आता यानंतर आपल्याला 14 चैन घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 चैन झाल्याच्या नंतर पहिल्या 3 चैन सोडून द्यायच्या. 1 2 3 सोडल्या आणि चौथ्या चैनमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे. नंतर पुढील प्रत्येक चैनमध्ये एक एक डबल क्रोशे घालायचा आहे. असे आपले टोटल 12 डबल क्रोशे होणार आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण होईपर्यंत 12 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले 12 डबल क्रोशे घालून झालेले आहेत. आता लास्टला म्हणजे आपलं हे आता वर्क जे आहे ते आपल्याला पलटायचं आहे. त्यासाठी आधी आपण 3 चैन घालून घेणार आहोत. हे बघा, 3 चैन घातल्या आणि आता हे असं पलटलं. आता यानंतर ही जी पहिली चैन आहे ती सोडून दुसऱ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे घालायचा आहे. हा झाला एक डबल क्रोशे. त्याच्या पुढच्या चैनमध्ये अजून एक डबल क्रोशे घालायचा आहे. हा झाला दुसरा डबल क्रोशे. आपण सुरुवातीला ज्या 3 चैन केलेल्या तो एक डबल क्रोशे समजायचा आहे. म्हणजे आपण टोटल 3 डबल क्रोशे घातलेले आहेत प्रत्येक चैनमध्ये. आता त्यानंतर 2 चैन घालायच्या आहेत आणि त्यानंतर हे बघा 1 2 आणि तिसरी जी चैन आहे त्या तिसऱ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे घालायचा आहे अशा प्रकारे. आता पुन्हा 2 चैन घालायच्या आहेत. 1 2 आणि जिथे आपण आत्ता डबल क्रोशे घातला आहे त्याच चैनमध्ये सेम चैनमध्ये दुसरा डबल क्रोशे घालायचा आहे. पुन्हा 2 चैन घालायच्या आहेत आणि 3 चैन सोडा. 1 2 आणि तिसऱ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे घालायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आता पुन्हा पुढच्या चैनमध्ये एक डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या चैनमध्ये म्हणजे शेवटच्या चैनमध्ये एक डबल क्रोशे. हे बघा, आपलं वर्क असं दिसेल. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 3 चैन घालायचे आहेत. 3 चैन घातल्याच्या नंतर वर्कला टर्न करायचं आहे. आता यानंतर पुन्हा तेच पहिली चैन सोडून दुसऱ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे, नंतर त्याच्या पुढच्या चैनमध्ये एक डबल क्रोशे. असे टोटल 3 डबल क्रोशे झाले एका चैनमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, नीट लक्ष द्या. हे वर्क जे आहे हे असं टर्न करायचं आहे आणि ह्याचा हा जो खांब आहे हा टर्न करून या खांबात नाही बघा, इथून मी सुई घालते आणि या साईडनी मी बाहेर काढते. या खांबामध्ये सेम ह्याच्या गॅपमध्ये आपल्याला 6 डबल क्रोशे घालायचे आहेत. हा पहिला झाला, 2 3 4 5 आणि 6. हे 6 डबल क्रोशे झाले. आता हा बघा, हा जो गॅप आहे हा त्याच्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालायचे आहेत. तर ह्या गॅपमधूनच मी इथे जाणार आहे बघा. म्हणजे 2 खांबांच्या मधला जो गॅप आहे तिथे आपण 2 डबल क्रोशे घालणार आहोत. 1 आणि इथेच पुन्हा एकदा दुसरा डबल क्रोशे घातला आपण. आता पहिल्या खांबात आपण 6 घातले. आता हा उरलेला जो खांब आहे त्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे सुई इथून टाकायची आहे आणि इथेही आपल्याला 6 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1 2
3 4 5 आणि शेवटचा 6. असे 6 खांब झाल्याच्या नंतर पुढे 3 डबल क्रोशे घालायचे आहेत, जसे आपण स्टार्टिंगला घातलेले आहेत, पण त्याआधी 2 चेन घालून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हे बघा, ह्या खांबाच्या वरती म्हणजे जिथे 3 खांब आहेत त्याच्यावरतीच आपल्याला 3 डबल क्रोशे घालायचे आहेत. हे बघा, हा पहिला डबल क्रोशे, मग दुसऱ्या खांबाच्या वरती दुसरा डबल क्रोशे, आणि तिसरा जो डबल क्रोशे आहे तो आपण हा जो गॅप दिसतोय तुम्हाला शेवटला त्या गॅपमधून घालणार आहोत. हा आपला तिसरा डबल क्रोशे. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे वर्क तयार होईल. हे बघा, जे असं दिसेल. आता पुढे जाण्यासाठी पुन्हा 3 चेन घालायचे आहेत. 1 2 3 3 चेन घालून आपण वर्क टर्न केलेलं आहे. आता पुन्हा तेच करायचं आहे. पहिली चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये 1 डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या चेनमध्ये 1 डबल क्रोशे, आता 2 चेन, आणि आता नीट बघा, आता आपल्याला हा जो होल आहे याच्यामध्ये आपल्याला पफ स्टिच, वेलचीचा टाका किंवा पफ स्टिच तो घालायचा आहे. तर तो घालण्यासाठी हे बघा, 2 चेनच्या नंतर सुईमध्ये धागा घेतला. हा जो राऊंड तयार झालेला आहे त्यातून धागा 6 वेळा बाहेर काढायचा. हा बघा, हा एकदा झाला, पुन्हा धागा घेतला, हा दुसऱ्यांदा, 3 4 5 आणि 6. हे बघा, असं 6 वेळा आपण धागा बाहेर काढलेला आहे. आता पुन्हा सुईमध्ये धागा घेऊन या सगळ्यातनं बाहेर काढायचं आहे. शेवटला 2 लूप उरले पाहिजेत आणि नंतर पुन्हा सुईमध्ये धागा घेऊन दोन्ही लूपमधून बाहेर काढायचे. आता पुन्हा 2 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2. पुन्हा तिथेच ज्याच सेम गॅपमध्ये आपल्याला अजून एक पफ स्टिच करायचा आहे 6 लाईनीचा. ही पहिली झाली, दुसरा, 3 4 5 आणि त्यातूनच 6वा. पुन्हा सुईमध्ये धागा घेऊन ह्यातून बाहेर काढायचा आहे. 2 लूप उरले पाहिजेत. पुन्हा धागा घेऊन या दोन्ही लूपमधून बाहेर काढायचं आहे. आता 1 2 2 चेन आणि ह्या 3ही खांबावर पुन्हा एकदा 1 1 डबल क्रोशे. हा पहिला डबल क्रोशे, हा दुसरा डबल क्रोशे, आणि तिसरा आपण या गॅपमध्ये घालणार आहोत. हा तिसरा डबल क्रोशे. 3 चेन आणि वर्क टर्न करायचं आहे. पहिली चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये 1 डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या चेनमध्ये 1 डबल क्रोशे, असे 3 डबल क्रोशे झाले. त्यानंतर 2 चेन घालायचे आहेत. आणि जसं आपण हे पफ स्टिच केलेलं अगोदर हे सेम पफ स्टिच तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करायचं आहे. आता हा जो गॅप आहे पफ स्टिचच्या मधला, या गॅपमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पफ स्टिच करायचे आहेत. त्यासाठी मी आधी 2 चेन घातल्या आहेत. सुईमध्ये धागा घेतला, हा 6 वेळा असा बाहेर काढून घ्यायचा. एकदा झाला, 2 3 4 5 आणि 6 वेळा बाहेर काढल्याच्या नंतर पुन्हा सुईमध्ये धागा घ्यायचा, या सगळ्यातनं बाहेर काढायचा. शेवटला 2 लूप उरले पाहिजेत आणि पुन्हा धागा घेऊन दोन्हीही लूपमधून बाहेर काढायचा. आता पुन्हा 2 चेन घालून घ्यायच्या आणि सेम ह्याच गॅपमध्ये अजून एक पफ स्टिच करायचा आहे. हे बघा, सुईमध्ये धागा घेतला, बाहेर काढला, 1 2 3 4 5 आणि 6, असा 6 वेळा बाहेर काढायचा. पुन्हा सुईमध्ये धागा घेऊन सगळ्यातनं बाहेर काढायचा. लास्टला 2 लूप उरले पाहिजेत आणि पुन्हा धागा घेऊन दोनही लूपमधून बाहेर काढायचा. आता 2 चेन घालायच्या आणि हे जे 3 डबल क्रोशे आहेत त्याच्यावरती 1 1 डबल क्रोशे, म्हणजे इथेही आपल्याला 3च डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. हा पहिला डबल क्रोशे, त्याच्या पुढे दुसरा,
आणि तिसरा डबल क्रोशे ह्या गॅपमध्ये घालायचा आहे, हा तिसरा डबल क्रोशे. असं करत करत आता आपण इथे धागा चेंज करणार आहोत. हीच प्रोसेस करणार आहोत आपण ह्याच्या पुढे सुद्धा, पण आता आपण धागा दुसरा लावणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, हा धागा आपण कापणार नाही आहोत, हे असंच ठेवणार आहोत आणि दुसरा धागा घेऊया. आता आपण भगव्या कलरचा धागा यूज करणार आहे. त्यासाठी भगव्या कलरचा धागासाठी हे बघा, हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो असा आपल्याला मागच्या साईडला धरून घ्यायचा आहे. त्यानंतर या सफेद लूपमधून भगव्याचा धागा असा मागे काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्याला आपण अपोजिट साईडला लॉक करायचं आहे, म्हणजे मी इथून इथे फिरवलं आहे फक्त. आता हा जो धागा आहे सफेद कलरचा तो घट्ट ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो लूप आहे तो घट्ट होईल. आता इथे 3 चेन घालायचे आहेत भगव्या धाग्याने, 1 2 3. 3 चेन घातल्याच्या नंतर हा जो धागा आहे हा असा आपण इथे पकडणार आहोत. आता सेम जी आपण आधी प्रोसेस केलेली, पहिली चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे. आता त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे. हे झाले आपले 3 डबल क्रोशे. आता 2 चेन घालायचे आहेत, 1 2. 2 चेन नंतर हा जो गॅप आहे पफ स्टिचच्या मध्ये तिथे एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. हे बघा, एक डबल क्रोशे घातला. पुन्हा 2 चेन घालायचे आहेत, 1 2. आणि सेम गॅपमध्ये पुन्हा एकदा एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. पुन्हा 2 चेन, हे बघा. आणि आता ह्या 3 खांबांच्या वरती एक एक डबल क्रोशे. पहिल्या चेनमध्ये गेलो, एक डबल क्रोशे. त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे आणि तिसरा डबल क्रोशे हा जो गॅप आहे त्यातून घालणार आहोत, हा तिसरा डबल क्रोशे. हे असं आपलं स्टार्टिंग असतं. आता आपण हे बनवणार आहोत, हे जी पाकळी आहे फुलाची ही बनवणार आहोत. त्यासाठी 1 2 3 चेन घातल्या, वर टर्न केलं. त्यानंतर पुन्हा सुईमध्ये धागा घ्यायचा, पहिली चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे. त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे. असे टोटल 3 डबल क्रोशे घालायचे आहेत. हे बघा, 1 2 3 म्हणजे हे 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशे झाला. मग पुढे 2 डबल क्रोशे घातले. आता हे बघा, नीट बघा, मी पुन्हा एकदा दाखवते. हे वर्क जे आहे, आता ही जी चेन आहे ही त्याच्यामध्ये आपल्याला हे फूल बनवायचं आहे. पण आता हे पकडायचं कसं आहे, तर ह्याला असं पलटून धरायचं आहे. पलटून धरल्याच्या नंतर आधी आपण 2 चेन घालून घेऊया, 1 2. 2 चेन घातल्याच्या नंतर ह्याला असं पलटून धरायचं आहे. त्यानंतर सुईमध्ये धागा घ्यायचा आहे आणि ही बघा, हा जो पहिला खांब आहे असा घालायचा आहे. वरच्या साईडनी सुई टाकून इथून काढायची मागच्या साईडनी आणि मग हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा झाला एक डबल क्रोशे. सेम पद्धतीने हे बघा, त्यातच मी दुसरा डबल क्रोशे करते. 3 4 5 आणि हा शेवटचा 6वा. असे 6 डबल क्रोशे झाले. आता 2 खांबांच्या मधला जो गॅप आहे, म्हणजे हे बघा, हा आपला ह्याच्यात आपण 6 डबल क्रोशे घातले आणि हा एक खांब आहे. ह्याच्यामधून हे बघा, सुईमध्ये धागा घेतला, ह्या गॅपमधून हे बघा खालती जो गॅप आहे तिथून काढला आणि धागा वर घेतला. इथे 1 आणि 2 डबल क्रोशे घालायचे. हा आपला पहिला झाला. पुन्हा सुईमध्ये धागा घेतला आणि हा दुसरा डबल क्रोशे घातला. म्हणजे 2 खांबांच्या मध्ये जो गॅप होता तिथे आपण 2 डबल क्रोशे घातलेत. आता हा जो दुसरा खांब आहे असा पकडायचा आहे आणि ह्याच गॅपमधून या खांबावर 6 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 आणि 6. असे 6 डबल क्रोशे झाले. मग 2 चेन घालायच्या. 2 चेन घालून झाल्याच्या नंतर हे पुढे जे 3 खांब आहेत 1 2 3 ह्याच्यावर प्रत्येकी एक एक डबल क्रोशे आपण घालणार आहोत. 1 2 आणि तिसरा आपण गॅपमधून घालणार आहोत. हा झाला तिसरा. हे बघा, अशी डिझाईन तयार होईल.
आता 3 चैन घालायच्या आहेत. वर टर्न करायचं आहे. 3 चैन घातल्याच्या नंतर पहिली चैन सोडून दुसऱ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या चैनमध्ये एक डबल क्रोशे. आता बघा पुन्हा आपल्याला हे 2 असे पफ स्टिच घालायचे आहेत. त्यासाठी 1 2 चैन घातल्या. त्यानंतर हा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपल्याला पफ स्टिचसाठी 6 वेळा धागा असा काढून घ्यायचा आहे. 1 झाला, 2 3 4 5 आणि 6 असं 6 वेळा आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे. पुन्हा सुईमध्ये धागा घेऊन या सगळ्यातनं बाहेर काढायचं आहे. शेवटला 2 लूप उरले पाहिजेत आणि पुन्हा सुईमध्ये धागा घेऊन दोनही लूपमधून बाहेर काढायचं आहे. आता पुन्हा 2 चैन घालायच्या आहेत. पुन्हा सुईमध्ये धागा घेतला आणि सेम गॅपमध्ये पुन्हा एकदा पफ स्टिच घालायची आहे. 1 2 3 4 5 आणि हे 6 झाल्याच्या नंतर सुईमध्ये धागा घेऊन या सगळ्यातनं काढायचं आहे. शेवटला 2 लूप उरले पाहिजेत. पुन्हा सुईमध्ये धागा घेऊन दोनही लूपमधून बाहेर काढायचं आहे. मग 2 चैन आणि या 3 खांबांवर प्रत्येकी एक खांब, म्हणजे पुन्हा एकदा 3 खांब आपण घालून घेणार आहोत. हे बघा 1 2 आणि तिसरा खांब आपण गॅपमध्ये घालणार आहोत. हा झाला 3. आता पुन्हा आपल्याला 3 चैन घालून घ्यायचे आहेत. हे बघा 1 2 3 चैन घातल्याच्या नंतर वर टर्न करायचं आहे. त्यानंतर पहिली चैन सोडून दुसऱ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या चैनमध्ये एक डबल क्रोशे, नंतर 2 चैन आणि हा जो गॅप आहे पफ स्टिचच्या मधला तिथे पुन्हा एकदा आपण पफ स्टिच घालणार आहोत. 1 2 3 4 5 आणि 6 वेळा धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर सुईत धागा घेऊन या सगळ्यातनं बाहेर काढायचं आहे. 2 लूप शेवटी उरले पाहिजेत आणि पुन्हा सुईत धागा घेऊन दोन्ही लूपमधून काढून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चैन घालायचे आहेत. पुन्हा एकदा पफ स्टिच घालायचं आहे सेम गॅपमध्ये. सुईमधून धागा घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने पुन्हा 2 चैन आणि या 3 खांबांवर पुन्हा 3 खांब करून घ्यायचे आहेत, विणून घ्यायचे आहेत. 1 2 आणि तिसरा खांब गॅपमधून करायचा आहे 3. आता पुन्हा आपण वर्क, हे बघा असं आपलं जे वर्क तयार होईल. आता इथे मी पुन्हा दुसरा धागा म्हणजे सफेद धागा घेणार आहे. पुढे आपण पुन्हा एकदा सफेद कलर जोडणार आहोत. तर तो कसा जोडायचा हे पुन्हा एकदा बघून घ्या. ही सफेद कलरचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे दोऱ्याचा तो मागच्या साईडला असा पकडायचा आहे. त्यानंतर सुईने तो मागे ओढून घ्यायचा आहे. हा भगव्या कलरचा जो दोरा आहे तो पण घट्ट ओढायचा, जेणेकरून हा जो आपला लूप आहे तो घट्ट होईल. हा घट्ट ओढल्याच्या नंतर हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो वरच्या दिशेने असा अपोजिट साईडला फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो दोरा लॉक होईल. आणि या सफेद कलरच्या दोऱ्याने 3 चैन घालून घ्यायचे आहेत. 1 2 3. पुन्हा एकदा हा धागा मी ओढून घेते आणि हा धागासुद्धा आपण ओढून घेतला आहे. आता हा जो धागा आहे हा आपण इथे धरणार आहोत आणि त्यानंतर पहिली चैन सोडून दुसऱ्या चैनमध्ये नेहमीप्रमाणे एक डबल क्रोशे घालून घेणार आहोत. हे बघा दुसऱ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे घालायचा आहे. त्याच्या पुढच्या चैनमध्ये एक डबल क्रोशे. अशा प्रकारे 3 डबल क्रोशे झाले. आता 2 चैन घालायचे आहेत. 2 चैन नंतर हा जो पफ स्टिचच्या मधला गॅप आहे तिथे एक खांब घालायचा आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला खांब घालायचे 2. हे बघा हा एक खांब झाला. पुन्हा 2 चैन घालायच्या आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये एक खांब घालायचा आहे. हे बघा ही आपली सुरुवात अशी असेल. मग हे फूल बनेल. तर सुरुवातीला बघा 1 खांब 2 चैन आणि सेम ह्याच्यात एक खांब. आता पुन्हा 2 चैन घालायच्या आणि ह्या 3 खांबांवर प्रत्येकी एक खांब घालून घ्यायचा आहे. हा बघा अशा प्रकारे 1
2 आणि गॅपमध्ये तिसरा. आता 3 चेन घालायचे आहेत, 1 2 3 आणि वर्कला टर्न करायचं आहे. टर्न केल्याच्या नंतर एक पहिली चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, मग 2 चेन आणि आता बघा ह्या 2 खांब आहेत. वर्क पुन्हा आपण टर्न केलं आहे, नीट बघा. वर्क टर्न केल्याच्या नंतर सुईमध्ये धागा घेतला आणि हा जो पहिला खांब आहे तर सुई अशी टाकायची आहे आणि ह्या गॅपमधून बाहेर काढायची आहे. या खांबामध्ये आपल्याला अशा पद्धतीने 6 डबल क्रोशे घालायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 डबल क्रोशे झाले. आता ह्या दोन खांबांच्या मधला गॅप म्हणजे हा बघा, हा गॅप, ह्याच्यामध्ये बघा या गॅपमधून अशी सुई टाकायची आहे आणि पुन्हा धागा बाहेर घेऊन इथे 2 खांब घालायचे आहेत. हा झाला पहिला आणि हा दुसरा, असे 2 डबल क्रोशे घातले. आता दुसरा जो डबल क्रोशे आहे उरलेला त्याच्यामध्ये आपल्याला 6 डबल क्रोशे घालायचे. 1 2 3 4 5 आणि 6. आता पुन्हा 2 चैन घालायचे आहेत आणि यानंतर हे बघा या साईडला जे 3 खांब आहेत त्याच्यावरती एक एक डबल क्रोशे घालून 3 डबल क्रोशे करायचे आहेत. हे बघा 1 2 आणि तिसरा आपण गॅपमधून करतो, हा तिसरा डबल क्रोशे. हे बघा आपलं वर्क असं दिसेल. आता इथे आपल्याला पुन्हा पफ स्टिच घालायचं आहे. 1 2 3 चेन घेतले, वर्क टर्न केलं. आता एक चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे आणि आता 2 चेन घालायचे आहेत. 1 2. आता सुईमध्ये धागा घ्यायचा आणि हा जो गॅप आहे त्याच्यामध्ये एक पफ स्टिच करायचा. 1 2 3 4 5 आणि 6 वेळा असा धागा काढून घ्यायचा. पुन्हा सुईमध्ये धागा घेऊन या सगळ्यातनं बाहेर काढायचा. शेवटला 2 स्टिच उरले पाहिजेत. त्यानंतर सुईमध्ये धागा घेऊन दोनही लूपमधून बाहेर काढायचा. पुन्हा 2 चेन करायच्या. पुन्हा सेम जागेतच अजून एक पफ स्टिच. 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 वेळा लूप घेतले की त्यातनं धागा बाहेर काढायचा अशा प्रकारे आणि पुन्हा 2 चेन घ्यायच्या आणि हे पुढे 3 खांब घालून घ्यायचे. हे बघा 1 2 आणि लास्टला तिसरा अशा पद्धतीने. आता पुन्हा हीच प्रोसेस फॉलो करायची. इथे 3 चेन, मग या 3 खांबांवर अजून 3 खांब, मग इथे या गॅपमध्ये 2 पफ स्टिच, जसे हे बघा हे आपण 2 घातलेत तसे, आणि मग आपण धागा चेंज करायचा आहे. असं करत करत ही पट्टी पूर्ण करायची आहे. जी मी ही बघा इथे मी तयार करून घेतलेली आहे ही पट्टी. जसं आपण स्टार्टिंगला हे जे 12 डबल क्रोशे आपण बनवलेत इथे, तसंच एंड करताना म्हणजे शेवटीसुद्धा हे बघा ह्याचा एंड म्हणजे हे 12 डबल क्रोशे शेवटी कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. 3 चेन घ्यायच्या, वर्क टर्न करायचं, त्यानंतर एक चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे. हे झाले 3 डबल क्रोशे. आता हा जो गॅप दिसतोय या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे आहेत. एक आणि दुसरा. मग पफ स्टिचच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे
1 2, मग ह्या पुढच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, 1 2, आणि आता ह्या 3 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब, 1 2, आणि तिसरा गॅपमधून करायचा आहे 3. हे बघा, हे असे आपले 12 डबल क्रोशे तयार होतील. असं आपण एंड करायचं आहे. मग एक चेन घालायची आणि हा दोरा कट करायचा आहे आणि मग शेवटला आपण असं त्याला बॉर्डरिंग करणार आहोत. बॉर्डरसाठी आपण हा वरचा पार्ट घेतलेला आहे, जिथे आपण 12 डबल क्रोशे केलेले आहेत. त्यातली जी पहिली चेन आहे, सगळ्यात पहिली, त्या चेनमध्ये आपण सुई टाकून घेतलेली आहे. हा लाल कलरचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे दोऱ्याचा, तो असा पकडायचा, यातून बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर ह्याला अपोजिट साईडला टर्न करायचं, जेणेकरून तो लॉक होईल, आणि 3 चेन घालायचे आहेत. 1 2 3. 3 चेन घातल्या म्हणजे हा एक खांब झाला. आता पुढच्या चेनमध्ये एक खांब, असं प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब करून घ्यायचे आहेत आपल्याला. 2 झाले, 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11 खांब झाले. आता हा जो गॅप दिसतोय ह्याच्यात आपल्याला 3 खांब घालायचे. या गॅपमध्ये नीट बघा, 1 2 आणि त्यातच तिसरा. 3 खांब घातले. आता हे बघा, हा जो प्रत्येक खांबाचा गॅप दिसतोय, ह्या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 2-2 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. आता सुईमध्ये धागा घेतला आणि हा बघा, हा पुढचा जो गॅप आहे त्याच्यात आपण 2 डबल क्रोशे घालणार आहोत. 1 2. आता पुढच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, 1 2. आता पुढे हा जो गॅप आहे, हे बघा असा दिसेल, तर हा छोटा नाही, मोठावाला गॅप घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2 डबल क्रोशे, 1 2. आता पुढच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, 1 2. हे बघा, असंच फक्त शेवटला जो गॅप येणार इथे आणि इथे आणि अपोजिट साईडला, तिथे आपण 3 डबल क्रोशे घालणार आहोत, आणि बाकी सगळ्या गॅपमध्ये आपण 2-2 डबल क्रोशे घालून ही पट्टी कंप्लीट करणार आहोत. हे पहा, आपण शेवटाला पोचलेलो आहोत. शेवटी नेहमीप्रमाणे जसं आपण साईडला 3 डबल क्रोशे घातलेले आहेत, तसंच इथेही 3 डबल क्रोशे घालायचे आहेत. आणि आपण ही जी चेन बनवलेली 3ची, त्याच्यातल्या सगळ्यात वरच्या चेनमध्ये, म्हणजे ही बघा, या चेनमध्ये जायचं आणि स्लिप स्टिच घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने. मग एक चेन घालून हा धागा कट करायचा आहे. मग आपलं तोरणपट्टी जी आहे ती पूर्ण झाल्यावर अशी दिसेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.